ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। उरणमध्ये वास्तव्यास असलेलं बराल कुटुंबीय आपल्या 2 वर्षांच्या चिमुरड्या परीला घेऊन नातेवाईकांकडे वाढदिवस साजरा करून घरी परतत होतं। पवित्र बराल स्कूटी चालवत होते, तर रश्मिता बराल आपल्या 2 वर्षांच्या लेकीला कुशीत घेऊन मागे बसल्या होत्या। बराल दाम्पत्य प्रचंड खुश होतं। लेकही बोबड्या स्वरात आपल्या आई वडिलांशी गप्पा मारत होती, पण जणू या कुटुंबाचा आनंद नियतीच्या डोळ्यात खुपला। तिच्या डोळ्यात देखतच तिच्या आई वडिलांना एका भरधाव वेगात येणाऱ्या आलिशान कारनं अक्षरशः चिरडलं। तिच्या आईनं ज्या कुशीत घेतलं होतं त्या कुशीत ती तर बचावली, पण अपघातात तिला घट्ट आळून ठेवणारे हात आता तिला पोरके करून गेलेत। आई वडील तिच्या कोवळ्या डोळ्यां देखतच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तिच्या बालमनावर काय बेतलं असेल। न कळत्या वयात जिवलग लोकांना गमावलेली चिमुरडी आता कुणाकडे पाहून जगेल। अश्रूंना पाझर फुटावा, वेदनेलाही माया यावी आणि दुःखालाही कीव वाटावी, अशी थरारक घटना उरण येथील रेल्वे स्थानकाच्या बाहेर दिनांक 6 एप्रिल रोजी घडली होती। हजारो स्वप्न घेऊन प्रवास करणाऱ्या या दाम्पत्याच्या स्कूटीला म्हातावली येथील जय चंद्रहास घरत याच्या भरधाव वेगात येणाऱ्या कारनं जोरदार धडक दिली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। असं अचानक काय झालं? आई बाबा असे निपचित का पडलेत? असे कितीतरी प्रश्न 2 वर्षीय परीच्या बालमनाला पडले असावेत। बाळा, रडू नकोस, तुझ्या आई वडिलांनी या जगाचा निरोप घेतलाय, असं बोलायचं धाडसही परीला कोणी करू शकलं नसावं। धडक देऊन नशेखोर कार चालक जय घरत लोकांना शिवीगाळ करत पोलिसांच्या समोरूनच मित्रांच्या मदतीनं तिथून पसार झाला। 6 दिवस उलटून गेले तरीही उरण पोलीस जय घरतला शोधण्यात अपयशी ठरलेत। लोक म्हणतात त्यानं 2 लोकांचा जीव घेतला, पण त्याने 2 नाही तर 3 लोकांच्या स्वप्नांचा जीव घेतलाय। 2 वर्षाच्या चिमुरडीच्या भवितव्याचा, तिच्या आनंदाचाही त्यानं गळा घोटलाय। आता त्या चिमुरडीने कुणाकडे पाहून जगावं? तिचे आई वडील एका अपघातात गेले हे तिला सांगायची हिंमत तरी कोणी करावी? असे असंख्य प्रश्न तिच्या नातेवाईकांना पडलेत। 2 वर्षाच्या चिमुरडीची वेदना आता कुणाला कळेल? तिचं पालनपोषण कोण करेल? तिचं पुढचं भविष्य काय असेल? अशा कितीतरी प्रश्नांचा या घटनेनं दुर्दैवीपणे जन्म दिलाय। कार चालक जय घरत हा नशली पदार्थांचे सेवन करून नशेत असल्याचं प्रथमदर्शनीकडून सांगण्यात आलं होतं। घटनास्थळी पोलीस आणि वाहतूक पोलीस असतानाही आरोपी जय घरत हा पळून जाण्यात कसा काय यशस्वी झाला? नशली पदार्थांचा अंश शरीरात काही तास असतो, ते वैद्यकीय तपासणीत उघड होऊ नये म्हणून तर जय घरत याला पळवण्यात आलं का, असा सवाल सुज्ञ उरणकर विचारत आहेत। आरोपी जय घरत याचे वडील हे स्थानिक भाजप आमदाराच्या मर्जीतील असल्याचं समजतं। यावरून पोलीस अधिकारी मॅनेज झाल्यानेच आरोपी जय घरत यास पळून जाऊ दिले असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आरोपी जर जखमी असेल तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात दाखल करणं आवश्यक असताना परस्पर त्याचे मित्र किंवा इतर जण त्याला कसे काय घेऊन जाऊ शकतात, असे प्रश्न आता उरणची जनता विचारत आहे। या सर्व घटनाक्रमामुळे उरण पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आणि कर्तव्य दक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।